निळा म्हणे यावरिया तारकानंत चरणापे कराल माझा अंगीकार किंवा दूर भवंडाल विठ्ठल 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 प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवून माता साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू शारदा जे चतुराणाची आत्मजा वाक सिद्धी पाहिल्या सहजा तिच्या चरणवजा दंडवत पांडुरंग करू प्रथम सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलासां विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये त्रिवृद्धो यो योगी सरलचेता विनय विवाह शुचिस्तुष्टो भक्ताब्द सुखकारी शुभकरः तटे गोदावर्य परमदिव्ये राघवयुते तुकारामो बाबा जयति मान्य कलियुगे नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमानंदी वल्लभम् ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तो गुणा भैसोरी माझ्या रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन मनोनी किंवा की तसे तुमचा अनुग्रह झाल्या पूर्ण हरिगुण वर्णिन मी जान एका वंदित से चरण सद्गुरूंचे आदरे मस्तक हे पायावरी पायावरी
निर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजायं वाक्पटुत्वञ्च हनुमत्स्मरणात् भवेत्। आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए। गदा कहूँ नमस्कार। वारंवार निरंतर हीच चिंता दिवस राती राहिली चित्ती न ढळे ते कराल माझा अंगीकार किंवा दूर भुवंडाल। प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनासाठी घेतलेला अभंग अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ संत हृदय सम्राट निष्कलंक चारित्र्य भक्ती ज्ञान प्रेम वैराग्यानं युक्त असलेलं अंतःकरण जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा संसार जाळवणी संसार वैसलो अंगणी अशी आपल्या महाराष्ट्राची एक महान संतांची मांदियाळी झालेली आहे। त्या महाराष्ट्रातील महान संतांच्या मांदियाळी पैकी जगद्गुरु तुकोबाराया या तुकोबारायांचे पट्टशिष्य असणारे निळोबा महाराज आणि त्या श्री संत निळोबा महाराजांचा अभंग या ठिकाणी 4 चरणाचा छोटासा सेवेसाठी घेतला। या अभंगातून निळोबा महाराज प्रत्यक्ष पांडुरंगाशी बोलतात, संतांशी नाही, आपल्याशी तर नाहीच आहे। आणि ते पांडुरंगाशी बोलताना, पांडुरंगा माझ्या मनामध्ये हीच चिंता म्हणजे एकच चिंता माझ्या मनात सारखी लागू नये, अन्य चिंता नाही, चिंता नाहीये। हेची या शब्दावरून पुढे चकार लावला, पहिल्या शब्दाला हेची म्हणजे फक्त एकच चिंता माझ्या मनामध्ये, ती चिंता माझ्या मनातून रात्रंदिवस सुद्धा बाजूला जातच नाही। त्या चिंतेनं माझ्या मनासारखं घर केलं। पांडुरंगाने विचारलं, निळोबाराया तुमच्या मनात कोणती चिंता आहे? मग ती चिंता सांगू लागले, मी तुमच्यापासून दूर गेलो अनेक जन्मजन्मांतरामध्ये, तो आता तुम्ही माझा अंगीकार कराल का नाही ही चिंता आहे मला। तुम्ही माझा अंगीकार करा, तुम्ही मला दूर पाठवू नका, दूर धरू नका। तुम्ही मला दूर धरता का काय? माझा त्याग परित्याग करता का काय? तुम्ही माझा अंगीकार करता का नाही? तुम्ही माझ्यावर कृपा करता का नाही? तुम्ही माझा स्वीकार करता का नाही? हीच एक चिंता मला रात्रंदिवस लागली। त्याचं कारण इथून मागं तुमच्यापासून अलग झाल्यामुळं, विलग झाल्यामुळं, तुमचं माझं एकरूप न झाल्यामुळं अनंत जन्म घेतले। बहुत जन्म घेता कष्टी, अनेक जन्म घेतले तर अनेक जन्मांतरामध्ये कष्टी झालो, महान दुःखानं दुःखी झालो। त्या सगळा शोकच माझ्या संचिताला आला।
म्हणून तुम्ही आता एक करा, इथून मग जेवढे जन्म घेतले, त्या जन्मात जेवढे दुःख भोगले, त्या जन्मात जेवढे कष्ट भोगले, त्या जन्मात जेवढा शोक करायची पाळी वेळ आली, आता येऊ देऊ नका. तेवढी कृपा करा. कृपा करा म्हणजे काय? निळा म्हणे यावरी आता. आता येथून पुढे, आतापासून जे मागे जन्म घेतले ते गेले, पण आता ह्या वेळेपासून तुम्ही एक करा, अनंता चरणापे राखा. तुमच्या चरणाजवळ मला तुम्ही ठेवा. तुम्ही मला तुमच्या चरणाजवळ ठेवल्यावर मला पण हे जन्म मरणाचं दुःख भोगावं लागणार नाही. विठ्ठल अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा त्याच्या अहैतुक दयेनं, असीम कृपा आशीर्वादानं, परमात्म्याच्या ज्ञान कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबा राया, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा राया, महावैष्णव विश्व माऊली ज्ञानोबा रायांच्या कृपेनं, जगद्गुरु तुकोबा रायांच्या कृपेनं, शांती ब्रह्मश्रीनाथ रायांच्या कृपेनं, आणि त्याचप्रमाणे पंढरीश पांडुरंगाच्या कृपेनं, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं, संत सद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादानं, महंत रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं, समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र धोंडेवाडी यांच्या मार्गदर्शनानं हा संपन्न होत असलेला, चालत आलेला प्रतिवर्षाप्रमाणे जो अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो, त्या सप्ताहातले कार्यक्रम, ते कार्यक्रम म्हणजे दैनिक पहाटे कार्यक्रम, पहाटे 4:30 ते 6 काकड आरती, सकाळी 7:30 ते 10 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 6 ते 8 हरिपाठ, रात्री 9 ते 11 कीर्तन, अशी सप्ताहातल्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. त्या कार्यक्रमासाठी एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. या नियमाप्रमाणे या ठिकाणी गायनाचार्य आहेत हरिभक्तीपरायण श्री बाबाजी महाराज गायकवाड, हरिभक्तीपरायण श्री सोमनाथ महाराज दिघे, हरिभक्तीपरायण श्री विजय महाराज रहाणे, हरिभक्तीपरायण श्री संदीप महाराज तेटे, हरिभक्तीपरायण श्री देवेंद्र महाराज गाडेकर, हरिभक्तीपरायण श्री लक्ष्मण महाराज सर्व मृदंगाचार्य आहेत, हरिभक्तीपरायण संदीप महाराज वैद्य, हरिभक्तीपरायण वाल्मिक महाराज वाकसावरे, हरिभक्तीपरायण राहुल महाराज वाकसावरे, श्री ज्ञानेश्वर महाराज पन्हाळे, मृदंगाचार्य संदीप महाराज, वाल्मिकी महाराज वाकसावरे, राहुल महाराज वाकसावरे, ज्ञानेश्वर महाराज पन्हाळे. हरिपाठाचं नेतृत्व आहे श्री अशोक महाराज वाकसावरे, भाऊसाहेब महाराज वाकसावरे, हरिभक्तीपरायण रामनाथ वाकसावरे, हरिभक्तीपरायण सीताराम महाराज काकडे, हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज भालेराव, हरिभक्तीपरायण राहुल महाराज सरवार, हरिभक्तीपरायण अमोल सरवार, हरिभक्तीपरायण सीताताई वाकसावरे, हरिभक्तीपरायण गीताताई वाकसावरे, हार्मोनियम वादक हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज मिळे, हरिभक्तीपरायण भानदास महाराज काकडे. काकडा भजनाचं नेतृत्व आहे हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज भालेराव, हरिभक्तीपरायण नारायण महाराज मेहे, हरिभक्तीपरायण चांगदेव महाराज वाकसावरे, हरिभक्तीपरायण सुभाष महाराज कांडेकर, हरिभक्तीपरायण गंगा महाराज दरेकर. या सर्वांच्या सहकार्यानं सगळे सप्ताहातले जे नियम, हे सर्वच्या सर्वजण हे महापुरुष, आणि जो संतांनी एक नियम घालून दिला सप्ताहामध्ये काय करायचं, ते सप्ताहातले सगळे नियम हे आपल्या अंगानं श्रम घेऊन आणि पार पाडून राहिले. असे असणारे सर्वच गायक वृंद, टाळकरी वृंद, मृदंग वादक, हार्मोनियम वादक, समोर बसले सगळे देवरूप असणारे श्रोते सज्जन, मायबाप, बंधू भगिनी, अतिशय सुंदर आवाज असणारे रेडिओ स्टार, साऊंड सिस्टीमवाले, रेडिओ स्टार शब्दाला नवनाथ महाराजांच्यामुळे
साऊंड सिस्टम अतिशय सुंदर आवाज. सर्वांच्या चरणावर साष्टांग अंतःकरण पूर्ण साष्टांग वंदन करून विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांचा अभंग या ठिकाणी आज सेवेसाठी निवडला ते संत निळोबा महाराज. त्या अभंगावर थोडं आपल्या अल्पमतीनं अल्पबुद्धीनं चिंतन करण्याच्या अगोदर थोडा त्यांचा अधिकार पाहूया. निळोबा रायांचा काय अधिकार तो अगोदर पाहून नंतर आपल्या अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करूया. जगद्गुरु तुकोबा राय निळोबा रायांना मी तुम्हाला अनुग्रह देतो, नंतर वैकुंठाला जातो असं म्हणले होते. पण त्यांची वैकुंठाला जायची वेळ आली. फाल्गुन वद्य विजेला तुकाराम महाराज फाल्गुन वद्य विजेला वैकुंठाला निघून गेले. आता तुळशी घेऊन तुळशी वृंदावन घेऊन राहिल्या माता उभ्या. त्यांचं नाव राहिले माता तुळशी वृंदावन घेऊन असणाऱ्या माता विनेकरी सुभाषजी महाराज आदी करून सर्वांना धन्यवाद. निळोबा रायांना कळलं जगद्गुरु तुकोबा राय आपला अनुग्रह न देताना वैकुंठाला निघून गेले. आता अनुग्रह घ्यायचा त्यांच्याकडून, दुसरा कोणाकडून अनुग्रह घ्यायचा नाही. त्यासाठी काय करावं, अनुष्ठान करायचं ठरलं निळोबा रायांनी. तुकोबा राय वैकुंठाला गेले. वैकुंठातून पुन्हा खाली आणून खाली येऊन त्यांनी अनुग्रह दिला पाहिजे म्हणा. त्यासाठी 42 दिवस बिगर अन्न पाण्याचं अनुष्ठान केलं. त्याचा परिणाम स्वतः परमात्मा आले. डोळे बंद होते. निळोबा महाराज मी आलो ना. त्यांना वाटलं आपले स्वामी समर्थ जगत तुकोबा रायाले डोळे उघडून पाहता तो चतुर्भुज परमात्मा उभा असलेला शंखचक्रांकित. तुम्ही अनुष्ठान केले 42 दिवस म्हणून तुम्हाला भेटण्याकरता आलो. त्यांना प्रत्युत्तर देऊन टाकलं, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला शिका. देवा मी तुम्हाला इथं येण्याचं निमंत्रण दिलं नाही, तुमच्याकरता अनुष्ठानाला बसलो नाही, तुमच्याकरता प्रार्थना केली तर तुम्ही का आले. तुम्ही त्यावेळेला आले ते योग्य होतं. प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रवटोनी तया परी मजला नाही वा संकट. फुकट चिकास्त्र व्यर्थ श्रम केला. निळामणे आम्ही नोळकोती देवा, निळामणे आम्ही ओळखोती देवा, ओळखोती देवा, ओळखोती देवा. ओळखोची देवा. कोणता देव होता तो निळोबा रायांना भेटण्याकरता? तो देव कोणता होता ज्ञानोबा सांगतात. जो जगाचा बीज संकल्प अव्यक्त वासना रूपो तया कल्पांती चेत निक्षेपो होईते. ज्या निळोबा रायांना परमात्मा भेटण्याकरता तो परमात्मा कोण? जगाचे मूळ बीज संकल्प. या जगाचं जे मूळ बीज आहे
तो परमात्मा त्याचा सूक्ष्म संकल्प आहे, अव्यक्त वासना रूप. कोणता परमात्मा आता भेटायला झाला रंग नाही रूप नाही, असा अव्यक्त असणारा वासना रूप. तया कल्पांती जेत निक्षेपो. त्यावेळेला जगाचा प्रलय काळ होतो आणि जग ज्या सूक्ष्म रूपात जाऊन राहते त्या मायेच्या पोटामध्ये होय ते मी, तो परमात्मा मी आहे. तो परमात्मा भेटण्याकरता आला होता. ज्या परमात्म्याची सत्ता तुझ्या सत्तेने विदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा, तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म जाणून या शरण आलो. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सौ प्रभो पुले स्थान निधानम बीजमव्यम. आकाशे सर्वत्र वसावे, वायुने नाव भरी उगे नसावे. पावके धावे वर्षावी जळे, पर्वती वैसकान संडावी. समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्व्या भोती व्हावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. म्या हलविल्या प्राण आले, जो जगाते साडिता ऐसा जो समर्थो तो मी जगाचा नाथ. हे चराचराघवे जे प्रकृत्यात साठवे, ते शिनली जेत विसवे ते परमगती मी. तो विश्वश्रीचा भरता मीच गायत पंडू सुता. मी गोसावी समजता त्रैलोक्याचा विठ्ठल. वृक्षाचे ही पान हाले जाती सत्ता. वृक्षाचे ही पान हाले जाती सत्ता. वृक्षाचे पान हाले जाती सत्ता. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. एक झाडाला किती पानं असतील त्याचा आकडा आपल्याला सांगता येणार नाही, पण जेवढे पानं असतील तेवढे. त्यातलं प्रत्येक पान सुद्धा त्या परमात्म्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. तुझ्या परमात्म्याशी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असा परमात्मा निळोबारायांना भेटण्याकरता आला, परत पाठवला. शिडपणा परमात्म्यानं तुकोबारायांना पाठवून दिलं, त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. असा जवळचा असामान्य असणारा अधिकार त्या निळोबारायांचा अभंग सेवेसाठी घेतला. पण हा जो अभंग आहे निळोबारायांचा कीर्तन सेवेसाठी घेतलेला हा अभंग कुणाचा अनुवाद केला? अभंगातून पांबराचा अनुवाद केला, का विषयीचा अनुवाद केला,
का जिज्ञासूचा अनुवाद केला का मुक्ताचा अनुवाद केला? पामराचा तर नाहीच, इथं पामराचा विषय नाही. पामराची गोष्ट अंगा मना शिरुचावे, पेतुलेनी कृत्या कृत्य नाटवे, जे करणे याचेरी नावे भरतीची, की फक्त पामराचा विषय नाही. या अभंगातला अनुवाद पामराचा करता नाही, या अभंगातला अनुवाद जिज्ञा विषयाची करता नाही. विषयी फक्त आणि विधिवत असे विषय भोगतो, पण त्याला परमात्म्याची गरज नाही. त्याला द्रव्य पाहिजे, फक्त त्याला परमात्मा नको आहे. अज्ञानाची भक्ती, इच्छिती संपत्ती, तयाची या चित्ती देव कैसा. पण हा अभंग पामरा करता नाही केला, हा अभंग विषय करता नाही केला, हा अभंग मुक्ता करता केला. का जे मुक्त पुरुष आहे त्या मुक्त पुरुषाच्या अभंगातलं पहिलं चरण हेच चिंता. दिवस रात्री, रात्र आणि दिवस जी चिंता आहे ती चिंता मुक्त पुरुषांना असते काय? म्हणजे अभंग मुक्त पुरुषांच्या करता सुद्धा नाही. ही रात्र, त्या मुक्त पुरुषाला रात्र दिवस नाही, त्यांच्या स्वप्नातही चिंता येत नाही. त्याचं कारण ती जी मुक्त पुरुष आहे ती चिंता त्यांच्या स्वप्नात जागृत तित्त नव्हे, पण स्वप्नात सुद्धा न येण्याला कारण त्या मुक्त पुरुषांनी आपल्या स्वप्रयत्नाच्या बळावर द्वैताचा त्याग केला. द्वैत भावना ठेवली नाही, दुजीपणा ठेवला नाही. काय होतं, जर दुजेपणा नाहीसा केला तर दुजे खंडे तरी उरला तो अवघारी, आपणा बाहेरी नलगे ठाव धुंडावा. दुजेपणा केला, द्वैत भावना गेली त्यांचं. फक्त एक वेळ त्या द्वैताचा, दुजेपणाचा, ईर्षेचा, द्वेषाचा त्यांनी आपल्या शरीरामध्ये अंश सुद्धा शिल्लक ठेवला नाही. अशी ते फक्त केवळ रूपानं राहिले. त्या केवळ रूपानं राहिलेले मुक्त पुरुष त्यांच्या ठिकाणी चिंता रात्रंदिवस नसते, जे क्षणभर नसते. असे केवळ रूपानं राहून पुन्हा जे मुक्त पुरुषांची गोष्ट आहे. अभंग कोणासाठी केला याच्यावर. मग आधी फक्त अभंगाची भूमिका पाहायचे, नंतर चिंतन करू अभंगाचं. हा अभंग पामरासाठी नाहीये, विषयीच्यासाठी नाहीये, मुक्ताच्या साठी नाहीये. अभंगातला पहिला शब्द हेच चिंता दिवस रात्री. मुक्ताला चिंताच नाहीये. मुक्ताला चिंता नसण्याचं कारण द्वैताचा त्याग केला. द्वैत संपवलं, दुजेपणा संपवला, द्वेष संपवला, ईर्ष्या संपवली. फक्त केवळ रूपानं राहिले ते. तिची केवळ अवस्था आहे, त्या केवळ अवस्थेमध्ये काही शिल्लक राहत नाही. आणि त्या केवळ अवस्थेमध्ये ती मुक्त पुरुष एकाग्र चित्तानं, एका निष्ठेनं, एका भावनेनं त्या परमात्म्याशी अनुरक्त झाले. परिणाम परमात्मा रूप झाले, हरिमय झाले, देवरूप झाले. आधी होते वेगळे, पण ह्या प्रयत्नानं जे संत देवरूप झाले ते देवरूप झाले संत. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अगोदर ते मुक्त पुरुष वेगळे होते, पण सगळं द्वैत संपून सगळ्याचा नाश करून आता ते देवाच्या स्वरूपासून वेगळे राहिले नाही. देव आणि भक्त तुझा नाही विचार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. देव ते देवरूप झाले, आता देव आणि भक्त वेगळे राहिले. आधी दोन कक्षा होत्या. एक कक्षा भक्ताची होती आणि एक कक्षा भगवंताची होती. म्हणजे द्वैत शिल्लक होतं. तो परमात्मा कोणी वेगळा, मी भक्त कोणी वेगळा. पण या महात्म्यांनी जे आता भक्त आणि भगवंत दोन कक्षा होत्या त्या एक करून टाकल्या. आता भक्त वेगळा राहिला नाही, भगवंत वेगळा राहिला नाही. ह्या चिंतनानं परिणाम ते पुरुष मुक्त झाले. मनाचा लय केला, मनाचा नाश करून टाकला. अर्थात उन्मन स्थिती प्राप्त केली. मनाचा नाश केल्यामुळं, मनाचा लय केल्यामुळं मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले.
मुक्तांची वास्तव स्थिती आहे, त्यांच्याकरता अभंग केला का थोडीशी भूमिका पाहायची. म्हणून जरा त्या मुक्तांचा मनाचा भाव अमनी भाव झाला. मनोराज्य जिंकून टाकलं, वृत्तीची निवृत्ती करून टाकली, वृत्ती शून्य अवस्था केली. आणि त्या वृत्ती शून्य अवस्थेमध्ये आपला एक आंधळा आहे, सहज मी आंधळा ग निज निराकार पंथी वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. वृत्तीची निवृत्ती केल्यामुळे जन दिसायचं बंद झालं. म्हणजे जन कुठं गेलं काय ते दिसायला, जन तिथंच येईल. पण त्या मनाच्या वृत्तीची निवृत्ती केल्यामुळे ते जन न दिसताना जन नोहे हा अवघा जनार्दन सगळं परमात्म्याच्या रूपानं परमात्मा दिसू लागला. त्या संतांची वृत्ती होती, वृत्ती शून्य अवस्था करून टाकली. आणि त्यामुळे त्या संतांची अवस्था आता ते पुरुष मुक्त झाले. त्यांना चिंता काळजी आम्हा भय चिंता नाही धाक. त्यांचं भय गेलं, त्यांची चिंता गेली, सगळं गेलं. त्यांनी आधी एक केलं होतं. आधी काय केलं होतं? अशास्त्रीय द्वैत नव्हे, शास्त्रीय द्वैताचा स्वीकार केला आणि त्या शास्त्रीय द्वैताचा अभ्यास केला. अभ्यास करून शास्त्रीय द्वैत होतं, शास्त्रीय द्वैत त्याला त्याला टाकून देऊ ते मुक्त झाले. एक दोन द्वैताचा त्याग करायचा आहे. एक असणार अशास्त्रीय द्वैत, त्याचा स्वीकार नाही करायचा. दुसरं जे शास्त्रीय द्वैत आहे ते फक्त आपण मुक्त होण्यापर्यंत स्वीकार करायचा. एकदा मुक्त अवस्था बांधली पुन्हा शास्त्रीय द्वैताचाही त्याग करायचा आहे. शास्त्राचा त्याग. शास्त्रीय द्वैत म्हणजे काय? ज्या शास्त्राच्या अध्ययनानं मुक्तपणा आला त्याचाही त्याग. तो कसा? पूर्वीचा काळ होता, अशी लाईट नव्हती, कंदील सुद्धा नव्हते, काहीच नाही. मग त्यावेळेला काय होतं? जर आपल्या घरून दुसऱ्याच्या घरी जायचं ठरलं तर जुनी लोक त्या सनकाडीचा वापर करायची. सनकाडी. इथून आपल्या घरातून निघून कोणाच्या घरात जायचं आहे, सनकाडी घ्यायची, चुलीमध्ये पेटवायची आणि त्या सनकाडीच्या प्रकाशावर ज्यांच्या घरी जायचं त्यांच्या घरापर्यंत जायचं. त्यांच्या घरापर्यंत गेल्यावर घरात जाण्यासाठी सनकाडी आता बाहेर टाकून द्यायची. तो फार जुना काळ होता पूर्वीचा. पण त्यांच्या घरापर्यंत सनकाडी बाहेर टाकतात. आता सनकाडी मध्ये न्यायची गरज नाहीये. त्याप्रमाणे सनकाडीचा उपयोग केला कुठपर्यंत? आपल्या घरातून त्यांच्या घरापर्यंत जायपर्यंत. शास्त्रीय द्वैताचा उपयोग करायचा कुठपर्यंत? मुक्त अवस्था म्हणजे काय? ती प्राप्त होण्याकरता मुक्त अवस्था प्राप्त केली तशी सनकाडी टाकून दिली. पायाला काटा भरला, लहान काटा भरला. तो काटा काढण्याकरता मोठा काटा घेतला आणि त्या मोठ्या काट्यानं पायातला काटा काढला. तसा पायाचा काटा काढून टाकून द्यायचा. काढल्यावर मग हा मोठा काटा जवळ ठेवायचा का? हाय टाकून द्यायचा. मोठा काटा जवळ कुठपर्यंत ठेवला? तो पायातला काटा काढला नव्हता तोपर्यंत मोठा काटा जवळ ठेवला. पायातला काटा काढून टाकला, आता मोठा काटाही फेकून द्यायचा. शास्त्रीय द्वैत कुठपर्यंत ठेवायचं? जोपर्यंत अज्ञान गेलं नाही, जोपर्यंत मुक्त अवस्था प्राप्त नाही तोपर्यंत शास्त्रीय द्वैत ठेवायचं. आता त्या शास्त्रीय द्वैतानं म्हणजे त्या मोठ्या काट्यानं, शास्त्रीय द्वैत हे मोठा काटा आहे, त्यानं आता मी बद्ध नाही, मी मुक्त आहे. नाहम मनुष्यो नचदेव यक्षो ही अवस्था प्राप्त केली, मुक्त अवस्था. तर शास्त्रीय द्वैतही टाकून द्यायचं. असं सगळं द्वैत ज्यांनी टाकून दिलं ती जी अवस्था आहे ते महात्मे पूर्ण झाले. पूर्ण त्यांना चिंता म्हणजे क्षणभर येत नाही. तर कोणी महात्मे त्यांच्याकडे गेले, तुम्ही फार उच्च कोटी संपादन केली. जेवढी माणसं उच्च कोटी संपादन करतील तेवढे तळाला लीन होतात. झाडाला फळ येतंय, आपल्या डाळिंबाचा जास्त अनुभव आहे. जोपर्यंत फळ नाही तोपर्यंत फाट्या जर तुम्ही खाली वाकवायचा प्रयत्न केला, फळ नसताना आकाशात जातील. आणि त्यांना फळं आल्यावर मग तुम्ही त्यांना वर करायचा प्रयत्न करा, बांबूची टेकून तरी त्या खाली येतील. फळली आतरुची शाखा सहजी भूमीशी उत्तरे देखा तैशी जीव मात्र असे का कालावती. ते मुक्त अवस्था प्राप्त केल्यावर ते अतिशय लीन होऊन राहतात, विनम्र होऊन राहतात.
आणि त्यांचं विनम्र होऊन राहणं म्हणजे त्यांच्या अंगात तो मोठेपणा प्रगट होतो. विचार तुम्ही आता मुक्त झाले, अति उच्च कोटी संपादन केली, आता लीन का? त्यांनी सांगितलं बाबा ही मुक्त झालो म्हणजे काही जास्त पराक्रम केला का? मोक्ष प्राप्त केला म्हणजे जास्त मोठा पराक्रम नाही केला, मग अजून पुढचं करायला त्यांनी सांगितलं हा जो मोक्ष प्राप्त झाला हे जे आत्यंतिक सुख मिळालं या हे सुख कशाप्रमाणे सांगू लागले. एखादा आनंदाचा सागर आहे, सागर परमात्मा म्हणजे कोण? आनंदाचा सागर आहे, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निर्धय योगियांचे आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय मुक्त झालो, जो आनंद मिळाला तो आनंद कशाप्रमाणे? मुक्ततेचा आनंद परमात्मा आनंदाचा सागर आहे, आपला भौतिक समुद्र आहे. हे समुद्रामध्ये पाणी किती आहे कोण सांगल? डोंगरची डोंगर गडप होऊन जातात, दिसते नाही. समुद्रातलं पाणी किती कोणी सांगू शकत नाही. जर त्या पाण्याचा एक थेंब जर आपल्याला मिळला तर समुद्रातल्या पाण्याचा ते पाणी खारट थेंब सुद्धा खारट लागल. तेव्हा मुक्त पुरुष सांगू लागले हा जो आनंदाचा सागर आहे त्या आनंदाच्या सागराचा मला फक्त एक बिंदू मिळाला. मुक्त झालो, बंधनाची नाही राहिलो, मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावे. तिची मुक्तता प्राप्त केली म्हणजे काय झालं? फक्त एक आनंदाचा महासागर आहे. ही मुक्त जी अवस्था प्राप्त केली, ही मुक्त अवस्था म्हणजे त्या आनंदाच्या सागराचा मला एक बिंदू मिळाला, बिंदू थेंब सुद्धा नाही. म्हणून त्याच्या पुढे अनेक गूढ उच्चतर अनुभव आहे. त्याकरता ते पुन्हा साधना करीत राहतात. मुक्तांची साधना वेगळी, साधकांची साधना वेगळी. मुक्तांची साधना ती त्यांना चिंताच नाही, परमात्म्याची भक्ती करणं, ज्ञानोत्तर भक्ती करणं ही साधना. मग हा अभंग त्यांच्या करता नाही केला कारण त्यांना चिंताच नाही. मग हा अभंग केला कोणा करता? इथपर्यंत आपण आलो होता. अभंगाची भूमिका आहे पामरा करता नाहीये, विषयी करता नाहीये, मुक्ताच्या करता नाहीये. राहता राहिला एक जिज्ञासू राहिला, साधक राहिला, मुमुक्षू राहिला, त्याच्याकरता अभंग केला निळोबारायांनी. आणि स्वतःच्या भूमिका घेऊन तो अभंग केला. म्हणतात देवा माझ्या चित्तामध्ये हेच एक चिंता आहे, दुसऱ्या चिंता नाहीये. ती चिंता माझी रात्रंदिवस माझ्या मनातून जात नाही. म्हणजे साधकावस्थे करता, साधकांचा अनुवाद करण्याकरता. साधकाची दशा कशी असावी? साधकाची दशा उदास असावी. उदास म्हणजे काय? उदास म्हणजे उद अधिक अस. उद म्हणजे वर, अस म्हणजे असणं. साधकाची दशा नेहमी वर पाहणारी असावी. वर परमात्मा आहे, खाली संसार आहे. खाली पाहू नये, वर पाहावं. त्या परमात्म्याकडे जर वर पाहिलं तर वर आहे ना, देव पाहो देव पाहो उंच ठाई उभे राहा. ही साधकाची दशा. त्या साधकाच्या दशे करता
या अभंग निळोबारायांनी त्याची रचना केली. विठ्ठल 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 मुक्ताला चिंताच नाहीये. अभंगाचं पहिलं चरण त्याचा पूर्वार्ध आहे. याची चिंता दिवस रात्री ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. दिवस येते तळमळ. गावणे नाही आपुले बळ. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. साधकाची दशा असते चिंतात्र जागरोद्वेगो, तानव मलिनांगता, प्रलापो व्याधी ऋणमाद मोह मृत्यू दशा दश. सीता मातोश्रीला रावणानं त्या पंचवटीतून फसवून अपहरण करून अशोक वनात नेलं. हनुमंतराया गेले शुद्धी करता, शोध घेतला सीता मातोश्रींचा. पुन्हा प्रभू रामरायांच्याकडे आले. रामरायांना सांगू लागले, प्रभू आमच्या आईसाहेब सीता मातोश्री तुमचा वियोग झाला, तुमचं सारखी चिंता आहे. त्यांना चिंतन करता करता त्यांच्या बोटातली अंगठी मनगटात गेली. चिंतात्र जागरोद्वेग, रात्रंदिवस चिंता असते सगळी. हा जो अभंग आहे निळोबारायांचा, देवा तू माझा अंगीकार कर, मला रात्रंदिवस चिंता लागली सगळी. आता कितीतरी चिंता करू, कितीतरी चिंता करू, कितीतरी चिंता करू, कितीतरी चिंता करू, धीर धरू कोठवरी, आला दिवस बुडोरी जातो. पांडुरंगा जो दिवस उगवला तो सूर्य पुन्हा अस्ताला जातो. एक एक दिवसानं आयुष्य कमी होत चाललंय. मासाब्दैव कल्पिषु, प्रत्येक मास चालला, महिना चालला, त्यांना आयुष्य कमी होत चाललं. तुझी तर काही भेट होत नाही. सारखी चिंता लागली. मला कळलं निश्चित, आता निश्चय माझा वेर केला, तू माझा त्याग केला देवा. यावरी विठ्ठला कळो आले, ज्याची तू माझी चिंता नाहीशी करीत नाही ना, तू माझा अंगीकारही करीत नाही, तू मला भेटही देत नाही, तू माझ्यावर कृपाही करीत नाही. निश्चय माझा अविवेर केला, कळालं मला. तू मला दूर लोटून दिलं, तू मला पदरामध्ये घ्यायला तयार राहिला नाहीये. यावरी विठ्ठला कळो आले, अरे तुझ्यासाठी न गमी दिवस
न गमे राती. मला तुझ्या तितकी अशी एवढी चिंता लागली, दिवसही जाईना रात्रही जाईना, लागतसे खंती प्राण फुटो. मी तुझी वाट पाहे बाहे निडळी, ठेवून हात पंढरीसे वाटे दृष्टी, लागलेसे चित्त. विठ्ठल 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 विठ्ठल, वाट पाहे दिवस राती, 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 वाट पाहे दिवस राती. न लगे चित्ते अन्न गोड, न लगे चित्ते अन्न गोड, न लगे चित्ते अन्न गोड, वाट पाहे दिवस राती, वाट पाहे दिवस राती, वाट पाहे दिवस राती, वाट पाहे दिवस राती, वाट पाहे दिवस चिंता नाहीशी करायची आहे. परमात्मा भेट देईल तेव्हा चिंता नाहीशी होते. परमात्मा काही भेटायला येणार, म्हणजे वाट पाहायची, परमात्म्याची वाट पाहे दिवस रात्री, दिवसाही वाट पाहायची, रात्री वाट पाहायची. ती वाट पाहता पाहता न लगे चित्ती अन्न गोड. जेवणाला बसल्यावर अन्न सुद्धा गोड लागत नव्हतं. काय कारण? परमात्मा भेट देईना, चिंता नाहीशी करीत नाही. ही अवस्था तुकोबारायांची घडली होती. तुकोबारायांनी परमात्म्याकरता सगळ्यांचा त्याग केला. आपण बोलून गेलो, जाळोनी संसार बैसलो अंगेनी, तुझे नाही मनी मानसे. सगळ्यांचा त्याग करून देहाची आशा सोडून परमात्म्याचं भजन करू लागले. तरी परमात्मा तुकोबारायांना भेट देईना. त्यावेळेला तुकोबाराय परमात्म्याशी बोलू लागले, देवा काय तो कायाचा अन्याय, काय तो कायाचा अन्याय, काय तो कायाचा अन्याय, काय तो कायाचा अन्याय, अंतरले पाय मनोने सांगा बरं. तर सगळ्यांचा त्याग केला ना, सगळ्यावरची माया तोडली, फक्त तुमच्यावर एकट्यावर माया जोडली. सर्वसंगी विटाला तू एकाला आवडसी. मग तो काय असा अन्याय काय सांगा ना. एक गोष्ट होती, अन्याय झाल्यावर
परमात्मा दर्शन देत नाही. माझ्याकडून कोणता अन्याय घडला, कोणता अपराध घडला माझ्याकडून? इथं ज्ञानोबा रायनी तुकोराय म्हणले माझ्याकडून कोणता अपराध घडला, कोणता गुन्हा झाला, काय चुकलो, कुठंच काय झालं सांगा. तुकोरायांचे हे शब्द आहे. तसे ज्ञानोबा रायांचे शब्द आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. एक माझ्याकडून अपराध घडला. कोणता अपराध घडला ज्ञानोबा राय तुमच्याकडून? अपराध असा घडला माझ्याकडून, श्री गुरुरायांच्या आज्ञेवरून ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. पण त्या ग्रंथामध्ये मी अशी ओवी घातली, अशी एक ओवी घातली ज्ञानेश्वरीमध्ये. अर्जुनाची पांते जे परिसनेया योग्य होते, तीही कृपा करोनी संती अवधान द्यावे. असा अपराध घडला माझ्याकडून. मी ओवी अशी लिहिली, अहो ऐका, जे अर्जुनाची पांती ही ज्ञानेश्वरी मी लिहिली, सांगतो तुम्हाला, ऐकायची कोणी? फक्त त्यांनी. अर्जुनाची पांती जे कोणी अर्जुनाच्या बरोबरीचे असतील त्यांनी ऐका, बाकीच्यांनी उठून जा असं होतं काय? मग माऊलीला वाटलं माझ्याकडून चुकलं, असा शब्द घालायला नको होता. अहो अर्जुनाच्या बरोबरीचे कोण या जगामध्ये? तो कृष्णोक्ती सागरा ये घोटू भरो पाये एकसरा. भगवान कृष्ण परमात्म्याचं बोलणं म्हणजे एक सागर आहे. हा अर्जुन कोण? अगस्ती मुनी. अगस्ती मुनीने एका ओंजळीमध्ये अख्खा सागर कोरडा करून टाकला. तसा हा अर्जुन इतका प्रज्ञाकांत आहे. भगवान परमात्मा त्यांचं बोलणं सागरासारखं आहे. पण एवढं सागरासारखं त्या भगवंताचं बोलणं अर्जुन एका ओंजळीमध्ये पिऊन टाकतो, इतका त्याचा अधिकार. त्याच्या अधिकाराचे कोण? मला वाटलं चुकलो आपण. मग एकानं ज्ञानेश्वरी ऐकायची नाही का? एक तर अपराध केला मी, अजून दुसरा अपराध केला. एक मी एका अपराधावर नाही थांबलो, दुसरा अपराध कोणता केला? आणि काही एक अपराध आहे जो गीतार्थ कवळो आहे. माझ्याकडून 2 अपराध झाले माऊली म्हणतात. पहिला अपराध कोणता? जे अर्जुनाच्या बरोबरचे असतील त्यांनी ऐका. दुसरा अपराध कोणता? मी गीतार्थ कवळूप आहे, त्या गीतेच्या अर्थाला हात घालला. भगवान शंकर नाही म्हणले, तिथे मी गीतार्थ प्रगट केला. अपराध तुकोवर आहे म्हणतात. मग काय तुक याचा अन्याय? देवा तू मला भेट दे ना, असा माझ्याकडून अन्याय कोणता झाला? आम्ही तर माग तुझी कीर्ती अशी ऐकली, नाही कोणा उपेक्षिले बहुता केले सनाथ, माझेची विषी आळस केला यावरी विठ्ठला कळू आले. अरे तू मागा अनेकांचा उद्धार केला ना, कोणाकोणाचा उद्धार केला? सज्जनांचा केलास ते जाऊ दे, पण अजामिळ अंत मरणाशी आला तोवरी स्मरला नाही तुझं. प्राण जाते वेळे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. ती शबरी होती. शबरी सारखं तुझं नाम चिंतन केलं. दिवसभरही वाट पाहायची, रात्रभरही वाट पाहायची. द्रोण, त्या बोरांचा द्रोण भरून आणायचा. पूर्वेला पाहायचं, पश्चिमेला पाहायचं, दक्षिणेला पाहायचं, उत्तरेला पाहायचं. प्रभू कधी येतील? ते प्रभू आल्यावर मी काय करील? सगळं मनोराज्य होतं. एकदा ते माझ्या आश्रमाला आले का, जब मेरे राम जी का आवे जब के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का जब के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का लक्ष्मण जी का दर्शन
जशी शबरीची चिंता नाहीशी केली, जशी आजामेळाची चिंता नाहीशी केली, जशी प्रल्हादजींची चिंता नाहीशी केली, तशी संत सेना महाराजांची चिंता नाहीशी केली, तशी सजन कसायांची चिंता नाहीशी केली, जशी शिंपी नामा त्यांची चिंता नाहीशी केली, सावता महाराजांची चिंता नाहीशी केली, गोरोबा काकांची चिंता नाहीशी केली, अशी मला रात्रंदिवस चिंता लागली. देवा, तू माझी चिंता नाहीशी का करीत नाही? ही चिंता तुझी भेट कधी होईल ही मला रात्रंदिवस चिंता लागली. सेवेसाठी घेतलेल्या अभंगाची तेव्हा ही चिंता रात्रंदिवस लागून राहिली. तुम्ही माझी एवढी चिंता नाहीशी करता का नाही? माझा अंगीकार करता का नाही? मला कल्पना आहे तुम्ही ज्यांचा ज्यांचा अंगीकार केला, अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदते ही तेने वंद केली. विठ्ठल 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 विठ्ठल
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जायचंय. दुसरं चरण आहे, तुम्ही माझा अंगीकार करता का नाही? तुम्ही ज्यांचा ज्यांचा अंगीकार केला त्यांना त्यांना अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदते तेने वंदे केले. तुम्ही मला दूर ठेवू नका. आजपर्यंत तुमच्यापासून मी दूरच राहिलो. बहु दुरावरी भोगविले भोगा आता पांडुरंग सोडवावे. दूर फिरत राहिलो, दूर फिरत ते दूरवर फिरता 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 दुरोनी आलो मी. दुःख झाले दारुण दुरोनी आलो मी. दुःख झाले दारुण दुरोनी आलो मी. दुःख झाले दुर्लभ भेटी तुम्हा पाय झाले दर्शन विनू तुका संता कर जोडोनी. देवा तुम्ही माझा अंगीकार करा, मला दूर भोंडू नका. अभंगाच्या दुसऱ्या चरणाला माझा अंगीकार. अंगीकार करा, एवढ्या करता करा. येथून मागाशी अनेक जन्म झाले, त्या जन्मात सगळं दुःखच भोगलं. बरं जन्म किती घेतले ते जन्माचा आकडा नाहीये. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. पहिलो आवर्ती भोरा ओळसा थोर माया जाळी. किती वेळा जन्म यावे किती व्हावे किती व्हावे फाजित. किती व्हावे फाजित. किती व्हावे किती व्हावे फाजित. नित्य व्हावे फाजित.
माग सगळे जन्मच घेतले. एकदा जन्म घेतला का जन्मापाठी मरण, मरणापाठी जन्म. सिदूर ही जाण पडली पदरी. ती कशाला पडली? अगा कर्मी जै उरावी, ते ती सुखदुःखी फळावी, तया ती भोगावया यावी. देहा एक देव हे जे कर्म आहे पाप पुण्य समान समी, तै चिपावी जे कर्मभूमी, तै पडे जै विषमी, ते स्वर्गगामी का नरकी. ज्यावेळेला पाप आणि पुण्य सारखं होतं त्यावेळेला मनुष्य देह मिळतो. ज्यावेळेला पाप जास्त होतं पुण्य कमी होतं त्यावेळेला पशु पक्ष्यांच्या देहात जावं लागतं. ज्यावेळेला पुण्य जास्त होतं पाप कमी होतं त्यावेळेला स्वर्गातल्या देवतांची प्राप्ती होती. पण या सगळ्या जन्मात दुःखाचे काय सांगो गर्भीची यातना. जन्म असला का देवा कोणतेही जन्म असू दे, काय सांगो गर्भीची यातना. मज भोगीता नारायण मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षण क्षण विष्टामूत्र चौकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवतीचे दुःख गाडे, कवना पुढे सांगावे. गर्भामध्ये असताना दुःख, जन्म होताना दुःख, जन्माला आल्यावर जीवन संपेपर्यंत दुःख, जीवन संपल्यावर मरताना दुःख. तया दुःखी या दुःखाची जीवार. जेव्हा हे सगळं दुःखच आहे ना, या दुःखामध्ये बहुत कष्टी झालो, फार मोठं दुःख झालं. शोकानं शोक सगळा वाढत गेला. या नरदेह सोडला की दुसरा देह 84 लाख योनी भोगल्या. तर 84 लाख योनी भोगताना किती दुःख झालं माझ्या ते जेव्हा ते दुःख सुद्धा सांगता येत नाही देवा. एवढं जे दुःख झालं या दुःखातून आता मला सोडव तू, शोकातून सोडव. कारण शोकाचा परिणाम काय होतो? शोको नाशयते धैर्यम, शोको नाशयते श्रुतम, शोको नाशयते सर्वम, नास्ति शोक समो रिपुः. म्हणून देवा एवढं करा. आजपर्यंत जन्म घेतले, आता पुन्हा मला जन्म द्यायला लावू नका. जन्म घेतला का मरण आलं म्हणजे जन्मही नको मरण नको. त्याकरता तुम्ही माझा अंगीकार करा. तुम्ही माझा अंगीकार केला का इथून मागे जे बहुत जन्म घेतले त्या जे कष्टी झालो, त्यात दुःखी झालो, शोक झाला. अभंगाच्या 3ऱ्या चरणात बहुत
प्रार्थना अभंग करुणापर प्रार्थनेतला आहे. करुणा भाग असा अभंग आहे. तर करुणा भागली देवा एक करा, आता अंगीकार करा. इथून मागं झालं ते अलगपणा ठेवला. आता तुम्ही मला आता इथून पुढं माझा अंगीकार करा. तुमची जे चरण आहे तुमच्या चरणाजवळ मला ठेवा. अनंत अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये निरावाने यावरी आता, निरावाने यावरी आता, निरावाने यावरी आता, निरावाने यावरी
ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले ते तर माझे उरले पायी पण तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते कर्म घ्यावे तुमते विनिमित असे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे माझं क्षमा करणे सांगते मोई अंगभूत युक्ती झाली सेवा परमात्म्याच्या चरणावर हनुमंतरायांच्या चरणावर समर्पित करायची आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा साष्टांग वंदन करून विठ्ठल जय 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 विठ्ठल